देतो. आणि नक्कीच ही पुढची मॅच असणार आहे वावेकर आणि नितीन पाटील पुरस्कृत माळपाई माडप संघ. दोन्ही संघ ताकदवर आहेत. एक काटोका मुकाबला, एक आजची क्रिकेट म्हणतात ना, ते नक्कीच आता एअर टाईट मुकाबला पाहायला भेटेल. क्योंकि दो शेरों धन्यवाद सर. अगदी दोन्ही टीम एक एक मॅच जिंकून दाखल झाल्यात. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तुम्ही वावेघर त्या सावणे टीमला पराजित केलं, तर वावेघर टीमने ते दाखल झाले. प्रत्येक 11 जे सेवालाल वावेघर आणि माडपाई माडप नितीन पाटील पुरस्कृत साहेबांनी केलेली टीम ती दाखल झाली. दोन टीमने एक एक मॅच जिंकून आपण पाहिलं कांडवे टीमला पराजित केलं गरोली मैदानामध्ये. मागच्या हप्त्यामध्ये कांडवे टीमनं माडप संघाविरुद्ध 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी आव्हान ठेवलं होता, तर माडप टीमला त्या करू दिल्या नव्हत्या. या टीमला टीट फॉर टॅट पंचांचा इशारा येतो. मॅच चालू होत्या. आपण पाहिलं यावेळेस हा चेंडू हवेत असेल. पहिली विकेट विकेट फलंदाजाला दिलं जीवदान. खराब क्षेत्ररक्षण पाहतो या यष्टी रक्षकासह. संधीचा तास सोनं करावा लागणाऱ्या फलंदाजीला गेलेला विनायकला असं वाटलं तर विनायक माघार, पण क्षेत्ररक्षकाने केलेली यष्टी रक्षकाने चुकी. कुमाऱ्या यष्टी रक्षकाने गोलंदाजी करणाऱ्या वावेघर टीमला मागात पडू शकते. आपण पाहिलं कांडवे टीमने धावा करू दिल्या नव्हत्या मागच्या हप्त्यामध्ये, पण त्यात कांडवे टीमला आता उत्तर दिलं. ह्या हप्त्यामध्ये तर इसांबे टीमच्या स्पर्धकांनी ठेवलेल्या स्पर्धेमध्ये विकेट कॅच सोडल्यानंतर जीवदान भेटलं, तर विनायकला नंतर संधीचं सोनं कसं करावं त्याचं आपण पाहिलं. तर विनायकच्या बॅटमध्ये होता पहिला षटकार. विजय जर ही झेल पकडली असेल तर मी तर म्हणतो 6 धावा निश्चित वाचल्या असत्या वावेघर टीमसाठी. पण झेल सोडल्यानंतर जीवदान दिल्यानंतर त्याचं सोनं कसं करावं याचं उदाहरण आपण पाहिलं. विनायकच्या बॅटमध्ये होता पहिल्या षटकात संघाचं वैयक्तिक खातं खोलून दिलं ते 6 अंकामध्ये. यावेळेस हा चेंडू जयचा पंचांचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू अगदी खराब चेंडू मैदानावरती फेकला. लाईन आता मात्र गोलंदाजी भरकटली जाते. धाव संख्या जाऊन पुसते 7 अंकावरती. बिनबाद 7 धाव फलकावरती धावा लागल्या तर बॅटिंग करणाऱ्या माडपाई माडप तुमचे गोलंदाज तयार. यावेळेस खोलून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, पण आता चुकी करणार नाही गोलंदाज. माघारी यावा लागेल तो विनायकला. कायच गरज नव्हती. मी तर म्हणेल या फटकेचा एक षटकार आला होता बॅटिंग करायचा. विनायकच्या माध्यमातून पण फसवला या चेंडूवरती. यस पहिली विकेट मिळते ती माडपाई माडप टीमची. दोन्ही टीम आता दाखल झाल्यात. माडपाई माडप विपक्ष वावेघर ह्या दोन टीम आपण पाहतोय त्या दुसऱ्या डावासाठी तयार झाल्यात.
दोन्ही मॅच एक एक जिंकून अगदी दुसऱ्या डावाला तयार झाल्या त्या बॅटिंग करणाऱ्या त्या माडप टीम, त्यात विरोधात गोलंदाजी चालू आहे ती वावेघर टीमची. गोलंदाज जय तयार, धावा खर्च केल्या त्या 7 धावा. पहिला पिवांचा षटक टाकण्यासाठी दाखल झाला. पुन्हा जय, यावेळेस 6 चेंडू अगदी स्लो डिलिव्हरी फेकली जयना. क्रिकेट गोलंदाजीचा भ्रमच आपण पाहतोय, कधी स्लो डिलिव्हरी कधी फास्ट फेकतोय गोलंदाज. लाईन अगदी व्हेरिएशन वेगळी वेगळी पाहायला भेटत आहे गोलंदाज जय. याने मी मॅन ऑफ द मॅच का घेतली याचं दुसऱ्या धावात पण उदाहरण देतोय जय गोलंदाज. यावेळेस 6 चेंडू खोलवर टप्पा आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर येईल. हा यस, रोहितच्या बॅटमध्ये तो वैयक्तिक चौकारानं खातं खोललं. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या अंकावरती. बॅटिंग करणाऱ्या ती माडप टीमच्या एक गडी बाद. विनायक बाद झाला, त्याच्यानंतर छोटा बंधू मैदानावरती विनायकची जागा सांभाळण्यासाठी दाखल झाला. बडे मैया छोटे मैया आपण पाहतो माडप टीमचे दोन्ही तारवणार आहेत. आता रोहित 3ऱ्या क्रमांकात दाखल झाला, त्याच्या चौकाराला धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या अंकावरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते माडप विपक्ष आपण पाहतो वावेघर टीम गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाले आहे. आता जयला जरी मागच्या चेंडूची पूर्तता करा मैदानावरती, जरी मॅचचा किताब घेतला असता तरी दुसऱ्या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या माडप टीमने विचार करण्यास भाग पडल्या गोलंदाजाला. कारण की पिवनचं षटक टाकत असताना अवघ्या धावा खर्च केल्या होत्या मागच्या मॅच मध्ये आणि 4 धावा देऊन 2 विकेट घेतले होते. पण दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाने विचार करण्यास भाग पडले या गोलंदाजाला. पिवनच्या षटकामध्ये धावा जाऊन पोहोचले ते 11 या अंकावरती. पहिलं षटक चालू असताना गोलंदाज जयचं, त्यात विरुद्ध स्ट्रायकिंगवरती तुम्ही पाहाल रोहित न स्ट्रायकिंगवरचा शैलेश जो सलामीला दाखल झालाय. यावेळेस हा चेंडू क्षेत्ररक्षकाला चुकून जातोय, लागोपाठचा दुसरा ठोकतोय रोहितच्या बॅटमधून चौकार. पुन्हा एकदा पंचांचा इशारा 4 धाव्यांचा 15 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. पंचांचा षटक संपल्याचा निर्वाळा आलाय. 6 चेंडूचा खेळ संपला होता, धाव फलकावरती धावा लागल्यात. एक गडी बाद असताना बॅटिंग आणि माडप टीमच्या 15 देऊ संधी दिली. हॅलो, धन्यवाद. डिझे आपण पाहतोय अद्याप सर 6 चेंडूचा खेळ संपलाय, 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 षटकाचा आपण खेळ पाहतो, दोन्ही टीमच्या बाजूला 3-3 षटक असणार आहेत. 12 चेंडू विरुद्ध मैदानावरती बाकी आहेत. त्या 12 चेंडू मध्ये मोठे धावक गरजेचं आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरोधात हा चेंडू टप्पा काढल्यानंतर निदाव चेंडूच्या सांगतेने सुरुवात चांगली करून दिली आहे. दुसरा षटक घेऊन आलेला वसंत या गोलंदाजाने जो वावेघर टीमचा आहे तो शैलेश सलामीला आला, तो स्ट्रायकिंगवरती उभा पाहतो. 15 धावा धाव फलकावरती लागला. पुन्हा वसंत टू शैलेश. यावेळेस हा चेंडू शैलेश ना चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षक फसवला जातोय. दुसऱ्या चेंडूवरती माघार यावं लागेल. तो शैलेशला फलंदाज बाद दुसरी विकेट मिळते माडप टीमची. फलंदाज शैलेश बाद. डिझे दोन चेंडूचा अद्याप खेळ संपला. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती झाली आहे. ह्या पुढची मॅच असेल ती पुढची मॅच असेल ते नामदेव भाडेजी बोरले आणि त्याच्या विरुद्ध गावदेवी आजिवली. यावेळेस 6 चेंडू खोलवर चेंडू फेकला गेलाय. चेंडूच्या जवळ 2 क्षेत्ररक्षक येईपर्यंत 21 धाव थांबू शकत नाही वावेघर टीम. 21 धावेला धाव संख्येवरती भर पडले जाऊन पोचली ती 16 या अंकावरती. 3 चेंडूचा अद्याप मात्र खेळ संपलाय.
जबरदस्त 3 चेंडू फेकले गेले. अजूनही 3 चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी आहे. मागाशी आपण पार्टनरशिप पाहिली पहिल्या मॅच मध्ये कांडोली संघाच्या विरुद्ध केलासा रोहित आणि अक्षय नाईक ही जोडी आता मैदानावरती दाखल झालाय. या जोडीला आक्रमण करावं लागेल. यावेळेस रोहितनं सरळ केला. चेंडूच्या जवळ शतक करतो, पाहणी करत फेकेल भेटेल, फक्त रोहितनं थांबवला अक्षयला, पण एकेरी धाव रोखू शकत आहे. एकेरी धावेला पुन्हा धाव संख्येत वाढ होते ती 17 या धाव फुलकावरती धाबा लागल्यात. एक चौकार आणि एक षटकार, दोन मोठे फटके अगदी आले त्या गोलंदाजांच्या विरोधात करत असताना. एक चौकार आपण पाहिला छोट्या बंधूना, एक मोठा फटका पाहिला मोठ्या बंधूना. अशा अक्षय नाईकने साईड दिली पण झाला रचला तो तर या क्षेत्ररक्षकासाठी फसलाय. पुन्हा एकदा अक्षय नाईकला आता आपल्या 0 धावांवरती परतावा लागेल. कम बॅक टू पवेलियन डीजे. पाहिलं आता मॅडम तुमच्या फलंदाजाला आता विचार करण्यास भाग पडला. वसंतना दुसरं षटक माझ्या वाट्याला कर्णधारानं का दिला याचं जिवंत आणि प्रत्यक्ष उदाहरण आपण मैदानावरती पाहतोय. कारण की महत्वाच्या गडी बाद झालाय. कारण की मांडप तुमचं ज्याने मागच्या मॅच मध्ये हा का माचवला तो अक्षय नाईकला माघारी झाडलं. यांनी आता हा चेंडू अगदी आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक येईल पाहणी करत जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. एकेरी धावेचं कॉलिंग, दुसऱ्या धावेत पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकी. या चेंडू मिळाल्या 2 धावा आणि 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या 19 या अंकावरती. ती बॅटिंग करणाऱ्या माडपाय माडप टीमची वसंत गोलंदाज आपण पाहिला. 2 षटकाचा खेळ संपला. अगदी जबरदस्त षटक फेकलं गेलं. अवघ्या 4 धावा आणि 2 विकेटचे षटक फेकून गेला. उर्वरित 6 चेंडू रिडॅक षटक आता मैदानावरती बाकी असेल. या षटकामध्ये तानामारी करावी लागणाऱ्या गोलंदाजांच्या विरोधात 15 ते 30 धावांचं अवघड राखावं लागणार वावेघर टीमच्या विरोधात. गोलंदाजी बॅटिंग करणाऱ्या माडपाय माडप टीमला मोठा अवघड आता 15 धावा येणं गरजेचं आहे. कारण की वावेघर टीमचा आपण जरी विचार केला बॅटिंग अटॅक सुद्धा चांगला आहे. दुसऱ्या षटकामध्ये 40 ते आता 45 धावांचं अवघड रचना आहे. तर बॅटिंग करणाऱ्या त्या माडप टीमला तसं संधी देऊ आपण डीजेला. धावफलकामध्ये धावाला त्या 19 धावा फक्त धावफलकावरती. अशा वाटलं होता की धावा 25-30 पर्यंत जाईल 2 षटकापर्यंत. दुसऱ्या षटक रिटॅक घेऊन आलता वसंत. त्या गोलंदाजांना अवघ्या 2 विकेट महत्वाच्या 4 धावा देऊन गेला. तिसरा गोलंदाज पवन तयार. यावेळेस कडे स्ट्रोक सरळ फेकावलाय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं पवनचं सरळ बॅटनं ठोकला जातो षटकार. धाव संख्येला वर 25 अंकावरती जाऊन बसतो बॅटिंग करणारी माडपाई माडप टीम डीजे. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं ते पवनच्या षटकारानं. रोहित करंजी आता आक्रमण करायला सुरुवात. यावेळेला दुसरा चेंडू हा कोटप्याच्या चेंडूला असे लॉलीपॉप चेंडू आपण पाहतोय. या फलंदाजाला टाकले जातात ते फलंदाज लागोपाचा ठोकते दुसरा षटकार. हॅट्रिक करेल का षटकाराची? मागच्या मॅच मध्ये अक्षयने चौकाराची हॅट्रिक केली जी पहिल्या मॅच मध्ये. दुसऱ्या षटकामध्ये करेल का षटकाराची? आक्रमण पाहायला भेटतोय. उर्वरित 4 चेंडू बाकी मैदानावरती शेवटचं षटक फेकण्यासाठी संपण्यासाठी पहिलं सत्र संपण्यासाठी. पण त्या धावा आल्यात 6 धावेने पुन्हा एकदा वर जाऊन पोहोचले 31 अंकावरती. ती बॅटिंग करणारी माडपाई माडप टीम. पवन या गोलंदाजावरती आक्रमण पाहायला भेटतं. पुन्हा एकदा रोहित तयार होतोय. 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला माडपाई माडप टीमचा तो नॉस्टॅकेंडला बहिरयश. पण 3रं षटक फेकण्यासाठी दाखल झालेला पवनवरती आक्रमण.
यावेळेला 6 चेंडू पंचांचा इशारा येतोय. वन बाउन्स नोचा खराब चेंडू फेकला गेला. लाईन भरकटली गेली. या चेंडूला 1+4 अशा 5 धाव्यानं धावसंख्या वर होती आहे. ती जाऊन पोहोचले 36 अंकावरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते ती माडपाई माडप नितीन पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेली टीम ती आज कांड्रोलीच्या मैदानावरती खेळते आहे. जरी कांड्रोलीचं मैदान असलं ती स्पर्धा आपण पाहतो. जानुमान क्रिकेट संघ करांनी केलेली मेहनत आज अगदी तिसरा दिवस आणि त्या तिसऱ्या दिवसामधली पहिल्या फेरीतली दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच. विनंती करतो बॉडप टीमच्या सर्व खेळाडूंना बाहेरून आपण बोलू नका. एवढे 6 चेंडू अगदी आत्ता फसवलाय रोहितला. 3 चेंडू मध्ये जरी मोठे फटके आले तरी या चेंडूवरती आता कमबॅक करतोय गोलंदाज तो पवन. पुन्हा एकदा तयार होतोय. धाव फलकावरती धावा आल्या त्या 36 धावा फलकावरती आल्यात. वावेकर विपक्ष खेळतोय तो माडपे माडप. यावेळेला 6 चेंडू थोडासा खाली राहिला. एकेरी धावेच्या रूपात दुसऱ्या धावेत केलं जाईल का पण करतात चुकी वारंवार क्षेत्ररक्षक. मिळणार एकेरी धावेच्या रूपात 2 धावा. अगदी चपलता पाहायला भेटतो. दोन्ही फलंदाज रोहित आणि मयुरेशनं ह्या 2 धावा सहज पुरा केल्या. धाव फलकावरती धावा आल्या 2 धावेनं. 38 या अंकावरती जाऊन पोहोचले पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या माडप टीमची. यावेळी 6 चेंडू खूप फावेत असे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक चुकी होणार नाही आता मात्र रोहितची. पण ही विकेट आधी आलीची तर धावा वाचल्या असत्या. पण आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. अनिकेत नवीन फलंदाज दाखल होतोय. शेवटचा षटक पाहतोय पण नवीन फलंदाज दाखल होतोय. अनिकेत बोलते संदीप पुन्हा डिझेला. जबरदस्त सॉन्ग आपण पाहिला. नागोरीच्या यांचं सॉन्ग आपण पाहिला. डीजे ऑपरेटर सुद्धा त्यांचं सुद्धा आपण स्वागत करू. पण मैदानावरती 108 प्रकारचे चहा अगदी नागोरी चहा नावाने प्रसिद्ध असणारे त्यांचं 108 प्रकारचे चहा त्यांच्याकडे मिळतील. यावेळेला स्लो चेंडू फेकला गेला. अनिकेतला 2 शतक घेईपर्यंत चुकी होते एकेरी धावेच्या रूपात. 2 धावेत केलं जातं. तिसऱ्या धावेला बाद व्हावा लागेल. या 2 धावेनं फलकावरती धावा लागल्या त्या 40. पाठलाग करायचा द्वितीय सत्रामध्ये 24 चेंडू वावेकर टीमला दोन्ही हात खेळावे लागणार आता माडप टीम विरोधात. तो 41 धाव्यांचं 24 चेंडू 41 धाव्यांची गरज असेल ती माडपाई 18 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज असेल ती माडपाई माडप वावेकर टीमला माडपाई संघाविरोधात. त्या 41 धाव्यांची गरज त्या ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित देतो प्रकाशजी पाटील सरांना. म्हणून भाऊ नावाला आला आहे मनन साधा अशी भाऊची अदा एकच वादा जया भाऊ दादा.
लॉन्च केला आहे नागोरी सुकट. देशी सुकट तुम्हाला मिळणार आहे त्यांच्याकडे. जर कोणाला हवी असेल तर सुकट देखील आता नागोरी साहेबांच्याकडे भेटणार आहे. आणि नक्कीच सुकट, बारकी सुकट जवला, नागोरी जवला आता तुम्हाला भेटणार आहे. 350 रुपये किलो, चांगली स्वस्तात मस्त अशी सुकट त्यांच्याकडे भेटणार आहे. ऑल प्रोडक्ट नक्कीच चांगली सेवा करत असतात नेहमीच नागोरी साहेब. खास करून नाईट मॅचला खूप त्यांची आठवण येते. आणि आमच्यासाठी तर ताकदीचे स्तोत्र असतात ते. कारण जेव्हा जेव्हा कडाक्याची थंडी असते आणि आम्ही मायक्रोफोनवर असतो तेव्हा नागोरी अगदी न सांगता आम्हाला चहा घेऊन येत असतात. ग्रीन टी आमच्याकडे हजर असते. त्यांना देखील धन्यवाद देऊया. अनेक वर्षे क्रिकेटची, व्यापारांची आणि सर्व क्रिकेटरची सेवा ते करत आहेत. त्यांना देखील पुढच्या वाटचालीसाठी आपण धन्यवाद देऊया आणि वळूया मैदानाकडे. तो तमाम क्रिकेट प्रेमियों का मैं तहे दिल से स्वागत करता हूँ. मैं प्रकाश पाटिल एक बार फिर से आपसे जुड़ चुका हूँ. निखिल सर की आवाज़ आपने सुनी थी पहली पारी में और अब जाके मौका दिया है निखिल सर ने मुझे माइक्रोफोन पर आने का. माड़प टीम की ओर से ओपनर गेंदबाज तैयार, शंखनाद हो चुका है. इस पारी की पहली गेंद डालने के लिए तैयार अमोल, एक एक्सपीरियंस खिलाड़ी, एक अनुभवी खिलाड़ी. पहली गेंद पर आगाज किया, उठाकर खेल दिया है. 30 गज यार्ड का ये सर्कल जिसको भेजते हुए गेंद निकल गई. जब तक फील्डर इस गेंद तक पहुंचा तब तक गेंद निकल गई थी. 4 के लिए 4 रन से खाता खोला और अपनी टीम का इस खिलाड़ी. आयोजकों की ये धुन जिसपे सभी युवा आयोजक शामिल है उनको भी मैं धन्यवाद अदा करता हूँ. पहली गेंद पर निकले 4, दूसरी गेंद ऐसी जगह डाली जिससे अपने आप को बचाने का काम किया बल्लेबाज ने. 1 रन लेने से नहीं चूके ऋतिक के खाते में एक और रन की बढ़ती. स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 5. ऋतिक और रोहित आर फैक्टर इस समय मैदान पर चलना जरूरी है अगर इस मैच में जीत मुकम्मल करनी है. तो अमोल की अगली गेंद, ये देखिए वेरिएशन भरी गेंदबाजी रहती है अमोल की हमेशा से. बल्लेबाजों के दिमाग से खेलने का काम करता है ये खिलाड़ी हमेशा से. और काफ़ी अनुभव उनके पास, काफ़ी सालों से अपने टीम के लिए खेल रहे हैं अमोल. एक अच्छे खिलाड़ी जाने जाते हैं पूरे एमआईडीसी एरिया में. और अगली गेंद सामना करेंगे ऋतिक. ये देखिए स्लॉग में डालने की कोशिश, स्लॉग हिट द्वारा गेंद आसमान चीरती हुई निकल गई. 6 के लिए 6 के लिए. इस 6 की मदद से स्कोर कार्ड हिलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर नंबर दिखे 12 रन अब तक लग चुके हैं. 18 गेंदों में 41 रन का लक्ष्य रखा था. अभी तक पहली ओवर की कुछ गेंदें शेष. ये देखिए इस बार लटके, सिकंजा कसा, जाल में पूरी तरह से फंस गए ऋतिक, जिसके पारी का हुआ है अंत. और क्या जबरदस्त पारी खेली अपनी टीम के लिए. डीजे
खाते में पहली सफलता देखने को मिली। ये इस गेंदबाज ने अपनी छाप जरूर छोड़ी। पिछली गेंद खराब जरूर गिली थी, लेकिन मैं कहूँगा कमबैक किया अपना और अपनी टीम का इस गेंद के साथ, क्योंकि विकेट चटकाई और अपने आप को साबित किया इस समय अमोल ने। अमोल बखूबी जानते थे ऋतिक जैसे बल्लेबाज अब सेट हो चुके हैं पूरी तरह से। इसका इस क्रीज पर रहना मेरे टीम के लिए खतरनाक हो सकता है। कुछ भी करके इस खिलाड़ी को पवेलियन लौटाना चाहिए और वही काम किया अमोल ने। अब अगली गेंद सामना करेंगे नए खिलाड़ी हेमंत। 13 गेंदे 29 रन जीतने के लिए दरकार है। ये देखिए, ये परफेक्ट टाइमिंग, कोई मौका नहीं, हवाओं में तैरती हुई गेंद निकल गई। 6 के लिए 6 के लिए 6 के लिए। 18 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए 12 गेंदे 21 रन की जरूरत। तेईस, माफ कीजिए, 23 रन की जरूरत जीतने के लिए। कल्पेश मालुसरे साहब की धुन आपने सुनी इस समय, जो इस श्रृंखला के मुख्य आयोजक के तौर पर है और काफी मेहनत ले रहे हैं। उनके साथ ही आप देखेंगे गावदेवी आजिवली संघाचा कर्णधार आणि कैलासवासी नामदेवजी महाडिक स्मृती बोरले संघाचा कर्णधार, आपणास विनंती असेल की नाणेफेकीचे कौल करण्यासाठी आपण यायचंय। 12 गेंदे 23 रन और क्या जबरदस्त मुकाबला है। मैंने पहले जिक्र किया था इस मैच के बारे में। ये मुकाबला चाहे कोई भी जीते, लेकिन अंत तक चलेगा जरूर और पूरी तरह से कांटो भरा ये टाइट मुकाबला होगा। ये एक अच्छी क्रिकेट की मेजबानी मिलेगी क्रिकेट दर्शकों के लिए। एक बार फिर से घर बैठे देखने वाले सभी क्रिकेट प्रेमियों का भी मैं तहे दिल से स्वागत करता हूँ। अक्षय नाइक गेंदबाजी की छोर पर तैयार, पहली गेंद ग्लास कर दी। यहाँ पर सीधे बल्ले से खेल दिया ऑन साइड पर, 1 रन बटोरा। अपने साथी खिलाड़ी को स्ट्राइक रोटेट करते हुए 1 रन से संतुष्ट। 1 रन की बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ। स्कोर कार्ड के ऊपर नंबर 19 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। और गिल्लियां भी करने का काम किया, फर्नीचर तोड़ने का काम किया, इरादे तोड़ने का काम किया और इरादे पर पानी फेरने का काम किया इस अक्षय नाइक ने। डीजे थँक्यू डीजे नितीन दादा माबदे, आमचे सर्वांचे लाडके आणि चैते सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील इथे आमच्या सोबत आता जोडले गेले आहेत। त्यांचं देखील मी मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो। और क्या गेंद डाली थी, देखिए कुमार एक बड़ा नाम इस टीम का। मैं कहूंगा इस टीम की रीढ़ की हड्डी जिन्हें माना जाता था, वही कुमार इस समय मैदान पर जरूर उतरे हैं। ऐसे कई पारियों को जिन्होंने अंजाम दिया, लेकिन सामने एक चालाक चतुर अक्षय नाइक देखिए, जिसके नाम का जिक्र किया था, अपनी छाप छोड़ने का काम करते हुए, लेकिन ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, एक और विकेट का पतन। डीजे मौर्या, डीजे माबदी मेरे साथ यहाँ पर स्कोर राइडर की भूमिका में जुड़ चुके हैं। अरे खिलाड़ी की अपडेट दे रहे हैं अच्छी तरीके से, कोई भी चूक अभी तक नहीं की है उन्होंने और अच्छी स्कोर राइडिंग चल रही है।
अगर आपको कमेंट्री करनी है तो एक अच्छे स्कोर राइटर का होना जरूरी होता है साथ में। देखिए क्या तेज तर्रार गेंद थी, रफ्तार पर सवार थे इस समय अक्षय नाइक, जिसको अंजाम देना चाहता था ये खिलाड़ी, 4 में तब्दील करना चाहता था, लेकिन इरादों पर पानी फेरने का काम किया इस अक्षय नाइक ने। और जीत और हार के बीच खड़े हुए अपनी टीम के लिए अक्षय नाइक संघर्ष करना पड़ेगा। इस खिलाड़ी को ब्लॉक होल में डाली हुई गेंद सीधे बल्ले से खेल दिया लॉन्ग ऑफ का ये खिलाड़ी, झट से इस गेंद पर आता हुआ जब तक फील्ड कर पाता तब तक 2 रन की आसानी से पूरे 2 के बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर नंबर 21 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। अब सिचुएशन टाइट हो चुकी है देखिए, क्योंकि आने वाली 6 गेंदों में पानी न्यायचंय मैदानात 6 गेंदों में 20 रन की दरकार रहेगी अगर जीत मुकम्मल करनी है वावेगर टीम को। तो ये 6 गेंदों पर बटोरने पड़ेंगे 20 रन। अगर इस रनों को बचा पाती है माड़पाई माड़प टीम तो जीत मुकम्मल कर सकती है इस मैच में। जी हाँ जरूर, देखिए यहाँ पर राज मुझे बता रहे हैं कि पहले सत्र की जो पारी हुई थी उसमें अंतिम गेंदबाजी हुई थी, उसके ऊपर ही 21 रन निकाले गए थे और पहले 2 गेंदों पर ही 17 रन आए थे। तो इसे कुछ पारी को अंजाम देना पड़ेगा अब यहाँ पर वावेगर के इस धुरंधरों को, इन बल्लेबाजों को, तब जाकर ये इस मैच में जीत मुकम्मल कर सकते हैं। कुमार ने काफी मायूस किया मैं कहूँगा, क्योंकि काफी आशाएं थी कुमार से, पूरे डगआउट को हमेशा से इस टीम के लिए उन्होंने संकट मोचन बन चुके थे। कई पारियां हमने देखी है कुमार की, अच्छे खिलाड़ी माने जाते हैं इस एरिया में, लेकिन आज थोड़े से नाकाम होते हुए नजर आए। चला आजिवली आणि बोर्ले संघाच्या कर्णधारास विनंती असेल आपण यायचंय। तो इस 6 गेंदों में 21 रन बचाने के लिए तो 6 गेंदों में 20 रन बचाने के लिए गेंदबाज चुने गए हैं शैलेश। कप्तान ने बता दिया है कि ये गेंदबाज मेरा इस 20 रन को रोकेगा, लेकिन यहाँ पर वावेगर के कप्तान बता रहे हैं कि मेरा ये खिलाड़ी इस मुसीबत को पार कर पाएगा। देखिए पहली गेंद पर किया आगाज, गेंद गई हवाएं चीरती हुई 6 के लिए। ये शेर अभी तक घात लगाकर बैठा था, जरूर जब तक रोहित क्रीज पर रहेगा तब तक जीत की आशाएं रहेगी और माड़पाई माड़प टीम का सिर दर्द बढ़ेगा, क्योंकि रोहित के बल्ले में वो दमखम है, वो ताकत है, वो क्षमता है कि किसी भी मैच को वो अंजाम दे सकते हैं और वही ताकत दिखाने की जरूरत है अब इस समय मैदान पर रोहित को। और इस मैच में रन बचाने हैं तो एक नपी तुली कंजूसी भरी गेंदबाजी करनी पड़ेगी शैलेश को। दोनों छोरों से जोर लगाया जा रहा है, दोनों छोरों से ताकत लगाई जा रही है। अब ये देखना है कि कौन जीत मुकम्मल करता है। पहली गेंद पर आगाज किया, अपने आप को साबित किया, गेंदबाज के ऊपर पूरी तरह से हाईवे बन चुके हैं रोहित। एक बार फिर से इस समय लटके मिस टाइमिंग स्ट्रोक और फील्डर नहीं करेंगे गलती। रोहित के पारी का अंत होता हुआ अपने आप को साबित किया शैलेश ने। डीजे नए खिलाड़ी इस क्रीज में जाते हुए रोहित के पारी का अंत होता हुआ नजर आया। रोहित ऐसा लग रहा था इस मैच को पूरा करेंगे, लेकिन जाल में फंसा दिया, सिकंजा कसा गेंदबाज शैलेश ने। पहली गेंद जरूर उनके हाथ से फिसल गई थी, खराब गेंद डाली थी, लेकिन उसके बाद अपने आप को और अपनी टीम को संवारने का काम किया शैलेश ने। नए खिलाड़ी
अर्जुन तैयार, जब तक बल्ला घूमता तब तक बल्ले का बॉटम एज लेकर गेंद निकल गए थे विकेट कीपर के दस्तानों में, कोई गलती नहीं, एक और विकेट का पतन। तीन गेंदे 14 रन जीतने के लिए, क्या जबरदस्त मुकाबला। और इस समय शैलेश की बात करेंगे तो ऑन हैट्रिक है, लगातार बैक टू बैक 2 विकेट चटकाई है। इस गेंद पर अगर विकेट चटकाते हैं तो हैट्रिक मुकम्मल कर पाएंगे। 3 गेंदे 14 रन और यहाँ पर विकेट विकेट और विकेट, यानी कि हैट्रिक मुकम्मल की है यहाँ पर गेंदबाज शैलेश ने। क्या काबिल तारीफ गेंदबाजी। चला, पोंजे संघाचा कर्णधार आणि आजिवली संघाचा कर्णधार। बोरले संघाचा कर्णधार आणि आजिवली संघाचा कर्णधार दरम्यान 1 धाव येथे घेतलेली आहे आपल्या संघासाठी आणि 28 धावसंख्या लागलेली आहे फळकावर। खरोखरच काय जबरदस्त आपल्यातून गोलंदाजी पाहायला मिळाली शैलेश कडून। चला, खेळाडूंना विनंती असेल तर आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर राहायचंय। ये देखिए, इस बार आड़े बल्ले से खेल दिया, जरूर ऐसा लगा था गेंद निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन डॉट बॉल, कोई रन नहीं इस गेंद पर। एक अच्छी क्रिकेट, दोनों टीमों को धन्यवाद अदा करता हूँ।